बाकी कसा आनंद व्यक्त करताय? येत्या 15 जानेवारी रोजी जळगाव महानगरपालिकेची निवडणूक होऊ घातलेली आहे आणि या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षातर्फे मला सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस, त्याचप्रमाणे आमचे जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन, आमचे लाडके लोकप्रिय आमदार राजूमामा भोळे, जिल्ह्याचे अध्यक्ष शहराचे दीपक भाऊ सूर्यवंशी, आमचे निवडणूक प्रभारी मंगेशदादा चव्हाण, स्मिताताई वाघ खासदार, तसेच रक्षाताई खडसे, अमोलदादा जावळे यांच्या सूचनेनुसार मला उमेदवारी दिलेली होती आणि आज ही निवडणूक म्हणजे मी बिनविरोध निवड झालेली आहे। याचा सार्थ अभिमान आहे आणि आनंदही आहे। सर्व पदाधिकारी असतील, सर्व नेते मंडळी असतील आणि सगळ्या वार्डातील नागरिकांचे मी मनापासून खूप खूप धन्यवाद देते, कारण की गेल्या 10 वर्षापासून मी महानगरपालिकेमध्ये नगरसेविका म्हणून काम करते आहे आणि त्याच कामाची पावती आज मला इथे मिळालेली आहे। बिनविरोध होताना अतिशय आनंद होतो आहे आणि सर्व पदाधिकारी असतील, सगळे नेते मंडळी असतील, सर्व माझ्या प्रभाग क्रमांक 12मधील सर्व मतदार बंधू भगिनी असतील, यांचे मी मनापासून खूप खूप धन्यवाद मानते आणि खूप खूप कृतज्ञता मानते। आणि ताई, आपल्या निमित्ताने हॅट्रिक झाली ताई, नगरसेवक पदाची तुमची हॅट्रिक झाली। ताई, तिसऱ्यांदा तुम्ही नगरसेवक पदाची निवडणूक जिंकलेलं असं म्हणताय? हो, 3 वेळेला मी निवडणूक जिंकलेली आहे आणि याचा मला आनंद आहे आणि प्रभागामध्ये जी कामं झालेली आहेत त्याचीच ही पावती आहे आणि जे आमच्या सन्माननीय सर्व नेत्यांनी जो माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे ते माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे। ताई, आपल्या